सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध मागण्यांचे निवेदन खासदार प्रणिती शिंदे यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना पंढरपूर येथे दिले। आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना खासदार प्रणितीताई शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे निवेदन पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे दिले। निवेदनात केलेल्या मागण्या खालीलप्रमाणे: अक्कलकोट तालुक्यातील बंदिस्त नलिकाऐवजी उघड्या कालव्याने कामे व्हावीत, अक्कलकोट तालुक्यातील विविध ठिकाणचे रस्ते मंजूर करण्यात यावेत, तर मंगळवेढा तालुक्यातील भोसे व 39 गावांचा पाणी पुरवठा योजनेसंदर्भातही त्या ठिकाणी बोललं गेलंय। त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील 24 गावच्या प्रगतीपथावर असणाऱ्या उपसा सिंचन योजनेच्या टेंडरला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा। त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील 19 गावांचा समावेश असणाऱ्या म्हैसाळ सिंचन योजनेच्या 6व्या टप्प्यातील कामास निधी उपलब्ध करून कामे पूर्ण करण्यात यावीत आणि मंगळवेढा तालुक्यातील मंजूर असलेले महात्मा बसवेश्वर स्मारकाची तात्काळ उभारणी करावी। त्याचबरोबर पंढरपूर येथे MIDC स्थापन करण्यात यावी आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत विकास कामांचा दर्जा सुधारणा करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत आणि मोहोळ तालुक्यातील दक्षिण भागात कामती, बेगमपूर, घोडेश्वर, कुरुल यापैकी एका ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय मंजूर करावं। त्याचबरोबर भीमा नदीवर अरबळी तामदर्डी बंधारा मंजूर होण्याबाबत व वडापूर बॅरेज मंजूर करण्यात यावं। त्याचबरोबर वडापूर तालुका दक्षिण सोलापूर येथील भीमा नदीवर बॅरेज बांधकामास मंजुरी देऊन काम सुरू करण्यात यावं। भीमा नदीला कालव्याचा दर्जा मिळावा। त्याचबरोबर दक्षिण सोलापूर तालुक्यातील औजा कुरघोट, टाकळी व करकल गावातील वीज पुरवठा 8 तास सुरू ठेवावा। दक्षिण सोलापूर मतदारसंघात औद्योगिक वसाहत उभी करावी। सीना नदीस कॅनलचा दर्जा देऊन उजनीतून पाणी सोडण्यात यावं। त्याचबरोबर सीना नदीवरील पाकणी ते कोरसेगाव दरम्यान असलेले बंधारे दुरुस्त करण्यात यावेत। मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव प्रादेशिक पाणी पुरवठा 10% लोक वर्गणीची अट रद्द होऊन योजना शासनामार्फत पूर्ण करण्यात यावी आणि तीर्थक्षेत्र आळंद, देहू, भंडारागड व श्री संत चोखामेळा स्मारकासाठी महाराष्ट्र राज्य विकास आराखडा अंतर्गत मंजूर असणाऱ्या कामांची गती वाढवून श्री संत चोखामेळा स्मारकाचा विकास करण्यात यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर लवकरच उपाययोजना करून कामे मंजूर करू असं आश्वासन दिलं आहे।